फ्रेंड्स, तर आता आपण बसलेल्या डिझायरमध्ये. तर आपण आज व्हिडिओ बनवलेला आहे की अँटी थेफ्ट अलार्म कसा ऑन करायचा आणि कसा ऑफ करायचा. आज त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा आपल्याला. तर आपण बसलेल्या डिझायरमध्ये गाडी आहे ऑफ. तर गाडी सर्वात पहिल्यांदा आपल्याला ऑन करायची आहे. गाडी झालेली आहे ऑन. तर गाडी ऑन झाल्यानंतर बघूया. आता तुम्ही 76,100 किलोमीटर झालेली आहे. तर सर्वात आधी आपल्याला हे बघा राईट साईडमध्ये एक दिलेला आहे सीट, म्हणजे काही ॲनालॉग वगैरे म्हणतात त्याला. तर राईट साईडचा ॲनालॉग वगैरे त्याला प्रेस करून ठेवायचं 2-3 सेकंद. प्रेस केल्यानंतर तुम्हाला असा एक काय मॉड्यूल येईल. मॉड्यूल आल्यानंतर मग त्याच्यावर तुम्ही त्याला साईडला फ्लिप करायचं. फ्लिप केल्यानंतर तुम्हाला तिथे येईल सिक्युरिटी वगैरे. तर सिक्युरिटीमध्ये जायचं. सिक्युरिटीमध्ये गेल्यानंतर त्याला प्रेस करायचं. इथं तुम्हाला 2 ऑप्शन येतील, S2, S3, S4 आणि S, आणि नंतर बॅकचं ऑप्शन येईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला S2 आहे. S2 मध्ये त्याच्यावर प्रेस केल्यानंतर तुम्हाला एक SL1 येईल आणि SL2 म्हणजे काय होतं की अँटी थेफ्ट अलार्म तुमचा ऑफ आहे आणि SL1 म्हणजे तुमचा अँटी थेफ्ट अलार्म ऑन आहे. तर आपला ऑनच आहे. आणि त्याच्यानंतर ते सक्सेस झाल्यानंतर मग S3 वर जायचं. S3 वर गेल्यानंतर तुम्हाला इथं काही लेवल येतील, L3, L4, L5, L6, L7, L8, L9, L12, 13, 14, 15 पर्यंत. तर म्हणजे गाडी तुमची सेन्सिटिव्ह किती होईल हे त्याच्यावर डिपेंड करते की तुमची लेवल किती केलेली आहे तुम्ही. तर आपण सेट केलेलं आहे S3 15 वर. त्यानंतर तुम्हाला एक S4 आहे. म्हणजे कोणीतरी तुमच्या गाडीला वगैरे धक्का वगैरे लावला, जवळ हवा वगैरे जोरात जरी चालली, काही गोटा वगैरे जरी पडला गाडीच्या जवळ, तर गाडी तुमची अलार्म करायला सुरू करेल. तर आपण ही पण लेवल ठेवलेली आहे S15 वर, लेवल 15 वर. तर सक्सेस केलेली आहे. तर दोन्ही पण आपला अँटी थेफ्ट अलार्म सक्सेस झालेला आहे. तर त्याच्यानंतर आपण बॅक करूया. सिक्युरिटीला गेल्यानंतर मग तिथं आपल्याला बॅकचं ऑप्शन पण येते एक एंड बनवून. मग त्याच्यावर एंड करूया आणि बस गाडी ऑफ केली. आणि बघा मग नंतर आता आपण गाडी ऑफ करूया. तर याच्यानंतर आपल्याला झालेला अँटी थेफ्ट अलार्म हा ऑन झालेला आहे. तर चला चेक करूया एकदा. तर बघा आता गाडी आपण लॉक केलेली आहे. तर आता बघा अँटी थेफ्ट अलार्म कसा ऑन करतो. हे बघा आपण गाडीला आता हात लावत आहे. बघा गाडी अलार्म करायला सुरू झालेली आहे. आता गाडी अनलॉक झालेली आहे. आपण अनलॉक केल्यानंतर अलार्म हा ऑफ झालेला आहे. तर अशा प्रकारे हा अँटी थेफ्ट अलार्म आपल्याला काम करताना दिसतो. तर नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.